हॅलो 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 या ठिकाणी मित्रांनो झोपलं नाही ना? झोपलं काय? झोपलं? जागाव ना? बाहेर पाऊस पण नाही. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एकदा उपस्थित माझ्या तमाम नाचकला प्रेमी मायबाप प्रेक्षकांना राजेश गोवाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. बरं पहिला टाइम किती सांगा अगोदर म्हणजे उरकत बसा. भरपूर झाली. आय लव्ह यू डावलानो तुम्हा सगळ्यांना. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी शाहीर आणि सुंदर कार्यक्रम गेला. एकदा जोरदार बोलण्यासाठी टाळ्या होऊन जाऊ दे. सुंदर शाहीर म्हणजे विषय काय माहितीये, कमरेच्या वरचा आणि कमरेच्या खालचा न बोलता सुद्धा कार्यक्रम चांगले मात्र होतात मित्रांनो, होतात. आणि म्हणून मित्रांनो कारण काय माहितीये विषय काय आहे. बुवा मागच्या बारीत म्हटले की म्हणतात बुवांनी आज तशी काय भारी तापवली नाही. बुवा हे कारण आहे. मी जास्त तुम्हाला का झोपवत नाही. जेव्हा मी खालच्या थराला जाऊन बुवा बोलतो, अहो नवरा बायकोचा एवढा भांडण होत नाही हो. फक्त एकामेका फक्त फटका टाकायचंच बाकी असतात दोघांचं. एवढी भारी तापते. म्हणून त्या दिवशी ठरवलं आहे जर वाईट बोलून सुद्धा जर कार्यक्रम चांगले होत असतील तर वाईट बोला कशाला, बरोबर आहे ना. पण आता विषय काय आहे, मी काय बोला म्हटलं म्हणजे मी माझ्या स्वतःच्या मनाला म्हटलं अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र. मी माझ्या मनाला म्हटलं ते काय म्हणाले ते मला परवा म्हणाले की तुम्ही सुरांची खांडोळी केली. म्हणून मी त्यांना म्हटलं बुवा मी जर सुरांची खांडोळी केली ना तुम्हाला तर काय तालाचा मूर्ती तुम्हाला सुराचा पण पता नाही. मी अजून पण तुम्हाला ते सांगतोय. पण तुम्ही काय बोलले हो, तुम्ही म्हटलात परवा बुवा की तुम्हाला सुराचा आणि तालाची तुम्ही आज खांडोळी केली. म्हणून मी म्हटलं ज्याला तालाचा आणि सुराचा पता कळत नाही तो माणूस मला सुराचा सांगतो. तर मी म्हणून बुवाला म्हटलं की बुवा एखादा राग मला गाऊन दाखवा तुम्ही शिवरंजनी सोडून. तर बुवा म्हणतात लाल लाल कलरची बांगडी बांगडीचा कलर लाल. अरे तुमच्या जीवाचा हाल झालाय सगळे बुवा. आदरणीय तुषारजी पंधरे माऊन बसले, सुशांतजी गराडे बुवा बसले. शाहीर त्यांना विचारा नक्की राग कशाला म्हणतात. माणसाला येत ना आता माझी सटकली मला राग येत, त्यातला राग नाही बुवा, त्यातला राग नाहीच बुवा. लांब रे बुवा. पॉइंट टू बी नोटेड. लिहून घ्या चोपडीवर तुमच्या. घ्या कालेशाहीचा पेन. त्याला पेन घेऊन द्या मोठा पेन द्या. कलम द्या द्या म्हणे इथं का दाखवता. म्हणून शाहीर ते राग नाही, ते राग आहे. तुम्ही हसा करता. आणि तुम्हाला काय वाटतं बुवा मी काय सांगतोय तुम्हाला आज ऐका. डोंबाऱ्याचा खेळ डोंबारी स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी करतो, बरोबर आहे ना. रशीवर चढतो. काही लोक त्याला हसतात. पण तुम्हाला काय वाटतं सगळीच लोक काय तुम्हाला चांगल्यासाठी हसतायत, तुमची मजा उडवतात, खिल्ली तुमची. परवा म्हटलं होतं मला पवई आली राली तुझी पाली आली पाली. पण विषय काय बघा 7:30चा फेरा झाला सगळा. म्हणतात राजेश कदम बुवा आग लागली माझ्या अन्नावाला पैसे. बुवा अहो निक आहे ना निक तुम्ही टाकता तो पाणी क मी निक. म्हणून बुवा आता विषय कसा बघा बक्षीस आलेला आहे. माझी बहीण समीक्षा परिश्रमीच्या माध्यमातून 1001 रुपयाचा बहार. त्याचप्रमाणे या ठिकाणी उत्तम वाद्य आणि उत्तम साज आमचे सन्माननीय पंधरेजी माऊली यांची कन्या आमची ताई तन्वी तुषार पंधरे ताईच्या माध्यमातून 201 रुपयाचा बहारदार पारितोषिक. यांच्या देखील माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. या ठिकाणी फरमाईश पण आलेली कोकणाच्या गाण्याची आणि स्नेहा दळवी यांची फरमाईश आलेली आहे कितीदा नव्याने. आता विषय कसा बघा शाहीर काय म्हणतात हे पूर्ण खरं सांगा पंधरे माऊली. आता ज्या रागात गाणं आहे त्या रागाचा आलाप राजेश भाऊ मात्र निश्चित देतो. मला येणा बाकडा असेल पण आलाप मात्र देतो. मला खरं सांगा पोरांनो आज तुम्ही इतक्या वर्ष माझ्या बाऱ्या बघता गेले 5-6 वर्ष बाऱ्या माझ्या तुम्ही बघता युट्यूबच्या माध्यमातून. मला खरं सांगा माझा राग फक्त एकच आहे काय रे. माझा राग एकच आहे. आता रागाचा विषय शाहीर यांचा शिवरंजनी वाजवा.
प्रयत्न करतोय. शाहीर म्हणाले की जो मी गातोय राग तो गाऊन दाखवा. शाहीर नाकाला टिपला लावत मग प्रयत्न करतोय म्हणून. प्रयत्न केलाय शाहीर. जर असेल तर निश्चित आल्यावर मांडणे करा, नाहीतर नुसता है ना लाल लाल शाहीर. हा राग शिवरंजनी असू द्या, भैरवी असू द्या, कलावती असू द्या, यमन असू द्या, पहाडी असू द्या, चारुकेशी असू द्या, हे शाहीर रागाचे प्रकार तुम्ही करता ना. शाहीर तो रंगाचा बेरा नाही सगळा म्हणून वाद्यास गावलं नॉनसेन्स. आणि म्हणून मी तुला प्रयत्न केलाय. नाहीतर मी काय मगाशी म्हटलं आपण का राहुल देशपांडे राहायचं. आपण कुठं तुम्ही मग कशा वाढ वडिलांनी जोपासलेली ही कोकणची लोककला. आणि म्हणून सांगतोय शाहीर आज फादर डे आहे. म्हणून तुम्हाला सांगतो. तुम्ही मग काय म्हटलं की बुवा म्हणतात गणपती बाप्पाला म्हणतात पावसासोबत वारा. शाहीर काय माहितीये माणसाच्या अंगाची लई झाले. बघा माणसाला एकदा शाहीर तुमच्या पण अंगावर कुठेतरी घामाला थोडा उठला असेल. अंगाची लाई ही शांत होण्यासाठी पावसासोबत वारा येऊ दे शाहीर. हा विषय माझा. तुम्ही आज पण माझी चूक काढली असं ना. मला काय तुमचा राग नाही बुवा. आज तुमचा राग प्रेमातच बोलतोय बुवा म्हणून. आणि ऐका दुसरा विषय काय म्हणतात. बुवा म्हणतात की आज मी काय मगाशी म्हटलं बुवाचा डायलॉग आहे. मोठमोठे गाडी केलं गंमत मध्ये लांबोरे भड्या भेंडी लांबोरे खडा हिंमत मध्ये. म्हणून मी म्हटलं की मोठमोठे गार केले गंमत मध्ये पण राजेश बुवा तुमच्या समोर उभा तुमच्यापेक्षा जास्त हिंमत मध्ये. तर बुवा म्हणतात काय म्हणतात बैलाचा बाजार आहे. बैलाचा बाजार नाही काला बोकाड आणलाय. बोकड आणलाय. बघा दाढीवाला बोकड कसा आहे. मिरगाच्या राखण्या झाले. 2 महिन्यात गटारी आहे. बोकड घेऊन जा. नंतर आपण काय तो व्यवहाराचा बघू. बोकड घेऊन जा 2 महिने ह्याला चांगला खाना पिना घाला म्हणजे गटारी लागा गावाला कापला तरी खपायचा नाही. आणि म्हणून विषय देतोय शाहीर पहिला. ऐका म्हणून हा अरे लाडाची बायको घेऊन माझ्या जोडीला लई दिवसानं गेलो या सासरवाडीला. विषय का नाही तुला मी आणलाया नुसता खाऊन तांगड्या फाकाया. नाही तुला मी आणलाया नुसता खाऊन तांगड्या फाकाया. घे हातात काठी जा तू मेंढर रागाया. घे हातात काठी जा तू मेंढर रागाया. हातात काठी जा तू मेंढर रागाया. घे हातात काठी जा तू मेंढर रागाया. गडी
तुम्ही जाणकार आहात, उगा शाहीर मनावरती घेऊ नका शाहीर. कारण मी खरं सांगतो तुम्हाला शाहीर, अंकदेवतेची शपथ घेऊन सांगतो, कोणाच्या तुम्हाला मागच्या वर्षी म्हणलं शाहीर काही होऊ द्या, काही होऊ द्या, कार्यक्रम काय होतच नाही, तुम्ही मगाशी म्हटलात. पण शाहीर एक गोष्ट अभिमानानं सांगतोय, फरमाईश आली माझ्या कोकणाच्या गाण्याची. एका कोकणाच्या गाण्यावरती शाहीर हा शक्ती तुला आता फक्त रायगड आणि रत्नागिरी पुरता मर्यादित नाही राहिला शाहीर. या वर्षी 2 कार्यक्रम सिंधुदुर्गात जाऊन पण शाहीर करून आलोय आणि तिथल्या लोकांना सुद्धा त्यांनी सांगितलंय वा पुढच्या वर्षी वाडीच्या पूजेला दशावतार नाही ठेवणार, पण तुमची डबल मात्री वाडी मात्र निश्चित ठेवू. म्हणून फरमाईश आले माझ्या कोकणाच्या गाण्याची राजाच्या भूमिकेत काय वाजवला, खतवून टाकला शाबो. आणि म्हणून विषय आहे आमच्या सर्वांनी पंदिरीची माऊली आमची ताई तन्वी तुषार पंदिर यांची फरमाईश दिली आहे कोकणाच्या गाण्याची. विषय आहे रत्नागिरी जिल्ह्याचा, म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असावं. रत्नागिरी माझी कलाही महान शिमका हा भारी त्यात नाचे संकासूर मायाळू माती जीवाला विभूर हुर खेडदा बोली मंडलगड चुकून मागर संगमेश्वर रत्नागिरीला जरा जापुरा परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ हे कोकण एका नंबर. हो परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एका नंबर. आणि म्हणून दुसरा विषय, धन्यवाद मित्रांनो. दुसरा विषय आहे शाहिराने दिलेल्या माझ्या प्रश्नाचं उत्तर. कारण मित्रांनो विषय काय आहे, आज शाहीर मला तेवढं काय बोललेलंच नाही आहे, म्हणून त्यांना मी आज काही जास्त झोपवत नाही. अजून बुवा आपल्या भार्या पुढे पर्यायचा आहे, बघूया. जर बुवा जोड चांगला लागलाय म्हणून तुम्हाला सांगतोय, पण तुमच्या मध्ये मध्ये चाला येतो अंगात. तुम्ही कधी कधी एवढं बेभान होता की तुम्हाला बोलायचं काय आणि सोडायचं काय तोच बुवा तुम्हाला कळत नाही. पण तुम्हाला पण माहिती आहे बुवा, मी तुम्हाला मागे पण म्हटलंय राजेश बुवाला पण हलक्यात घ्यायचा, म्हणून मी शांत आहे बुवा. आणि म्हणून शाहिराने विषय का रात्री शाहिराने एक अभिमानास्पद गोष्ट आहे, 13 वर्षाचा विषय शाहिराने रात्री त्याचं उत्तर दिलेलं आहे, अगदी अचूक उत्तर दिलंय. पण शाहीर विषय काय आहे मी तुम्हाला मगाशी पण म्हटलं, जे माझ्या उत्तराचं नाव आहे तेच माझ्या ग्रंथाचं नाव आहे शाहीर. पण आज मात्र आज सुद्धा तुम्ही केलेला प्रयत्न हा शाहीर असफल चुकीचा झालेला आहे. शाहीर माझ्या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे. आणि म्हणून शाहिरांची गवळण अरे महाड नाशिक मुखे पुण्यात भीमराव कडाडला व म्हणतात आगय मंदा बंद कर धंदा बिनकामाचा उडायचा नाही. मला ह्यांचा एक विषय कळत नाही, तर गवळण कोणाची डावला ना, गवळण कोणाची, राधेची आणि कृष्णाची. यांना राधेवरती जल्ला बोलायला ह्यांच्यावर कसली वसाडी येते. शाहीर गवळण राधेची आणि कानाची. तुम्ही राधेला उद्देशून काहीतरी बोला ना, तुम्ही काय म्हणता आगय मंदा बंद कर धंदा बिनकामाचा उडायचा नाही. पुढे म्हणतात किती उडवल्या शकण्या, का तुम्ही लिहिला का बाबाने लिहिली शास्त्रात शकण्या. उगाच आपला जुगवता लड्डू मुट्ट्या असा नाही शाहीर, ऐसा नाही चलेंगा शाहीर. शाहीर म्हणतात अगं किती उडवल्या शकण्या तरी तुला पाया पडायचा हाय. बरं हो बाबा आता मरू दे, वादास गावलं काय हाय तो हाय. म्हणून म्हणतोय सांगते मंदा मी तुला मुकुंदा उगाच माझ्याशी भांडायचा नाही. हाव करीन आणि त्याव करून श्यामचं भलपटून काढीन बुवा आकडू दांडक्यानं. म्हणून म्हणतोय सांगते मंदा तुला मुकुंदा उगाच माझ्याशी भांडायचं नाही. अरे आणलीस तुझी तू यशोदा माय, आणलीस तुझी तू यशोदा माय तरी मी पाया पडणार नाही. आणलीस तुझी तू यशोदा माय तरी पाया पडणार नाही. नाही 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 अरे सांगते म्हणता तुला मुकुंदा उगाच भांडायचं नाही. सांगते म्हणता तुला मुकुंदा माझ्याशी भांडायचं नाही. आणि तू यशोदा माय तुझ्या पाया पडणार नाही.
विषय काय आहे, तुमची गाणी सुंदरच आहेत, मी तुम्हाला त्याच्याबद्दल नावच ठेवत नाही, कारण माझ्यासोबतची गायलेली जेवढी जेवढी गाणी आहे शाहीर, त्या गाण्याचं पहिला कौतुक करणारा शाहीर राजेश भाऊ आहे. बाकीच्यांनी तुम्हाला लय नावं बघा ठेवलेत, पण तुमच्या गाण्याचं कौतुक करणारा शाहीर पहिला शाहीर मीच आहे बुवा, कारण तुमची गाणी जी गायली ती सगळी माझ्यासोबतच फेमस झालेली आहेत. आणि म्हणून पुढचा विषय शाहीर ना एक ठोका अजून टाकतो दुसरा, आणि या ठिकाणी माझ्या आयोजकांचा एक विषय आहे, एक फरमाईश आलेली आहे, ती घेतो आणि माझी बारी या ठिकाणी संपवते. किती अजून मिनिटं बाकी आहे? 10 वाढवा, 5 नको. हा तुम्ही ना इन्साफी करता वाहिलंय. मग अशी पण ठिकाणं मला मोबाईल दाखवता, नुसती सगळी पलापल झाली सगळी, म्हणजे असं वाटतं की गाडीत उतरतोय कधी आणि दुसरी गाडी धरतोय कधी, काय झालं हे वनवास. असू द्या म्हणून सांगतोय. चोंडा बातला बघू वरचा. म्हणतो भेटायला जावा मी गुन्ह्यात, हो मला अटक करा हो पुण्यात. विषय कसा आहे बघा, बंदरे माऊली. हा बैमान झाला नाही ओळख याला, खोट बोलतोय बघा हा बावळा. अहो हा बैमान झाला नाही ओळख याला, खोट बोलतोय बघा हा बावळा. हाय रंगानं हा काळा सावळा. मग अशी पण म्हटलं ना, है ना, काय म्हटलं, काला आहे पण दिलवाला आहे. अरे हम काले हुआ तो क्या हुआ दिलवाले हैं, आम्ही लांबोऱ्यांची खांडोली करणे वाले. असं द्या. मग अशी पण म्हटलं काला आहे पण माणूस कसा आहे, मनाला लय चांगला आहे. मला त्यानं आपली वारी एकदा होऊ द्या दोघांची, काय होईल तोच आहे. श्या बागली आपण पिसा काढून एका व्यक्तीची, म्हणून निघावले क्रिकेट संघ दारुवे दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आहे. म्हणून म्हणतोय विषय काय तो माऊली 9 कावळ्याचा. दशरथ राजाचे जेव्हा पिंडदान सीतामाईनं केलं तेव्हा हे प्रभू रामचंद्राला पटलं नाही, त्या म्हणून त्याची साक्ष द्यायला एका कावळ्यानं सांगितलं, कोणी, सीतामाईनं. विषय कसा आणलाय बघा. हा बैमान झाला नाही ओळख याला, खोट बोलतोय बघा हा बावळा. हाय रंगानं काळा सावळा, हाय रंगानं काळा सावळा. नाही हारामी हा डोमकावळा, हाय रंगानं काळा सावळा. नाही हारामी हा डोमकावळा. विषय घेतोय आणि या ठिकाणी बारी माझी संपवतोय. विषय काय आहे मगाशी मित्रांनो बक्षीस आलेला आहे. या ठिकाणी अभय सहस्त्रबुद्धे यांचे शिष्य सन्मान्य विक्रमदादा जोगले दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलंय. म्हणून शाहीर विषय बघा, म्हणजे एक चांगला विषय की शाहीर आणि शेवटचा एक मुद्दा ठेवला. नाव सांग बाबू. सोहम संदेश गोरले. शाबास. आणि म्हणून बक्षीस आलेला आहे सदाशिव गोरिले यांचा नातू सोहम संदेश गोरिले दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचं बहारदार पारितोषिक. त्याचप्रमाणे विजय जाधव दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक. तर मित्रांनो शेवटचा मुद्दा शाहिराने ठेवला, अतिशय सुंदर मुद्दा होता. कारण विषय काय आहे मित्रांनो, शाहीर मगाशी म्हणाले ती पिढी होती
आजही ती पिढी नाही असं म्हणत नाही, पण विषय काय माहितीये, जे अविवाहित आहेत, ज्यांचं लग्न झालेली नाही, काही पोरं अशी म्हणतात की सर डोक्यावरचं केस गेलं पण अजून पोरगी भेटत नाही, शाप टाकला पडू दे. काय म्हणतोय, ज्यांच्या पडल्यात त्यांनी वरनं हात नका फिरू. पण मी काय म्हणतोय, डोक्याची केसा शाप जाऊ देत. मुलींसाठी पण सांगतोय, माझ्या माता बहिणींसाठी पण सांगतोय, निश्चित लग्नाचं वय होऊन जाऊ देत, पण आयुष्याचा जोडीदार हा चांगला निवडा. तर विषय काय, जर मनाविरुद्ध एखाद्याचं लग्न झालं तर संसाराची गाठ मात्र ही एकदाच बांधलेली असते, पण साला त्या सरणावर झोपेपर्यंत माणसाला कॉम्प्रोमाइज करावी लागते. हे वास्तव आहे. आणि म्हणून घटस्फोट होतात. शाहीराने सुंदरच मुद्दा मांडलाय. घटस्फोट जे होतात ना बिघडवतात, त्याचं खरं कारणच हे आहे. विषय काय बघा, एखादा माणूस दिवसाला 200 रुपये कमवून आणणार असू द्या, एखादा दारू पिऊन गटारात पडणार असू द्या, पण साला त्याची बायको त्याला कधी सोडून जात नाही. पण शिकले सवरलेली बायको मात्र त्याला दुसऱ्या वर्षात सोडून जाते. इतिहास आहे या कलियुगाचा. बेवड्याची बायको कधीच त्याला सोडून जात नाही, कारण तिला माहिती कसा बसा असू दे, 2 पोरांची आई मी आहे, भले बाप एवढा निघालाय, पण माझ्या पोरांचं पालन पोषण मला करायचंय. लाजे मोठी नवऱ्यासोबत संसार करते, पण शिकली सवरलेली, मी कोणाला दोष नाही देत, पण सध्याची शिकली सवरलेली पिढी, तुम्ही आम्ही सर्व त्याच्यात आलो. 2025 ला लग्न झालं, 26 तासाला घटस्फोट होतो. डिवोर्स, एवढं डिवोर्स वाईट आलंय. म्हणून म्हणते विषय काय आहे, शाहीर सुंदर मुद्दा मांडला. आणि म्हणून एक मुद्दा घातलाय माझ्या आजच्या यजमानासाठी, म्हणून म्हणायचं, ऐका विषय, तोंडा तोच राहू द्या वरचा. हा, म्हणून वर्ष आहे 3रं, सामना आहे 3 वर्षातला 4था, 4ही सामने हाऊसफुल. पुढचा 27 येईल, माहिती नाही बुवा समोर या रंगमंचावरती कोण असेल, पण खात्री देतो कोणी सामना हाऊसफुल असेल. म्हणून म्हणतोय माझ्या युट्यूबर साठी, माझ्या या भावांसाठी, म्हणून म्हणायचं, यांच्या नियोजनासमोर, अहो यांच्या नियोजनासमोर भले भले ही झालेत गार, यांच्या नियोजनासमोर भले भले ही झालेत गार, अशी आहेत लई हुशार. ओ चंदन, अरे अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं, अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं, अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं, अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. एक शेवटची फरमाईश एका मुकड्यामध्ये ठेवते आणि माझी बारी या ठिकाणी संपवते. दादा कीबोर्ड हे पुन्हा लावा. एक फरमाईश दिली आहे स्नेहा दळवी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. फरमाईश दिली आहे 200 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. कितीदा नव्याने. आणि दुसरा मुद्दा शाहिरांच्या विषयाचा. शाहीर तुमचा जो विषय आहे आकडीचा आणि कोयतीचा, निश्चित तुमच्या विषयाचा मी शोधत आहे शाहीर. पण तुम्हाला आजही सांगतो, ज्या दिवशी माझ्याकडे देवांशी दर्शन रेवाळी आमच्या ताईच्या माध्यमातून 500 रुपयाचं बहारदार पारितोषिक. आणि म्हणून शाहीर तुमच्या विषयाच्या निश्चित मी शोधत आहे. ज्या दिवशी माझ्याकडे खात्रीनिशी तुमच्या विषयाचा पुरावा येईल, शाहीर या समाजाच्या साक्षीने तुमच्या विषयाचं उत्तर देईल. आणि मला खात्री आहे शाहीर की तुम्ही प्रामाणिकपणे उत्तर मान्य कराल. आणि म्हणून फरमाईश दिली आहे, म्हणायचं आहे काय. किती हा
किती थांबावे मी माझ्या किती हात द्यावी तुझ्या मनाला किती थांबावे मी माझ्या किती जीवाने हसावे किती तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने बहावे किती तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे. धन्यवाद. पुन्हा एकदा माझ्या या भावांना हॅट्स ऑफ करतो, त्यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. या शाहिराला माझ्यावरती विश्वास ठेवून 3ऱ्या वर्षामध्ये 4थ्यांदा संधी दिली, तुमचे आभार मानतो. शाहिरांना देखील त्यांच्या 2ऱ्या पिढीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. शाहिरांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. शाहीर सुखी राहा, निरोगी राहा, ईश्वराने तुमच्या बुद्धीमध्ये अजून वाढ करू दे. तुम्ही शीघ्र कवी म्हणताय ना, 40-80 गाणी लिहा. तुम्हाला शुभेच्छा देतो. माझ्या सर्व रसिक राजाचे पुन्हा एकदा आभार मानतो. जी काही बेडी बाकी सेवा झाली असेल, तुमचा देखील समजून ही सेवा पदरात गेला अशी आशा बाळगतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं असा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. बोल श्री गजानन महाराज की जय. हॅलो, हा झालं. यंग स्टार क्रिकेट संघ नारडोळे जोगळेवाडी, यंग स्टार क्रिकेट संघ नारडोळे जोगळेवाडी 300 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे आमचे आदरणीय अभय सहस्त्रबुद्धे यांचे शिष्य विक्रम जोगळे माऊली यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. 5-10 मिनिटं असतील ना? 5 मिनिट. बुवांना टेक्निक लय भारी आली हा, शॉर्टकट मध्ये उंडरावायला टेक्निक आली, शिकला पाहिजे. झालेले आहे आणि
शक्तित्राच्या इतिहासातली मला वाटतं शॉर्टकट बारी हीच असेल. तरी पण मनोरंजन झालेलं आहे. 12 वाजायला आले तरी सगळे पब्लिक थांबलेलं आहे. थँक्यू एका गोष्टीबद्दल की नमनाबद्दल तुम्ही काय बोलला ना. माझी इच्छा सध्या नाही, लोकांच्या मागण्या आहेत. जाऊया आता बुवाकडे जाऊया. बुवांच्या गाण्याबद्दल लोकांनी बुवाने सांगितलं नाही. हा अरे मोमो आप आहे तर गाण्याबद्दल बोललो की पाऊस वारा, आणि त्याने बोलले की वारा गरमीला होतो म्हणून त्याच्या घेऊन जाणार. तर गरमीला म्हणतात वारा, बरोबर आहे. आता ठीक आहे, त्याने आपलं एक्सप्लेनेशन दिलं. पण गवळणीचा विषय काय मला पटलेला नाही. तर म्हणतात तर तुझी यशोदामाय आली, यशोदामाय आली तरी म्हणतात मी पाया नाही पडायची. अरे असं कसं, जबरदस्ती कशी काय. आपण नमनात बघतो की नाही, ए चंद्रा जा तुला रजा, ए म्हणता जा तुला रजा आहे. त्या सगळ्या आपल्या येऊन पाया कृष्णाच्या पायात मी रजा घेते, जा तुला रजा आहे. गवळण येते नाही तुला रजा नाही. आपण लव सॉंग गाणे का, असं प्रेम आहे ना ते पाया. मला एक तरी असा कुठतरी दाखवा की 16 सहस्त्र ज्या नारी होत्या, गवळणी होत्या, त्यातली एक तरी दाखवाची श्रीकृष्णाच्या पाया नाही पडली. कोण हाय काय हो, काय हाय काय फिल्म पाया पडलेली कोण हाय काय, खालच्या वाडीतली वरच्या वाडीतली कोण हाय. अरे सगळ्या पाया पडल्या. निकम बुवा ऐसा कैसा करता तुम गांडा भाई, ऐसा नाही करणे का, माझ्या नका पाया म्हणून. पण कृष्णाच्या पाया म्हणून ह्या सगळ्या पुरी पडल्या, सगळ्या बायका पडल्या, सगळ्या गवळणी पडल्या. आणि त्यात काय म्हणतात की राधा आहे ना हो, मग राधेला नाही बोलत हो, मंदाला बोलतात. अरे 16 सहस्त्र 16,000 नारी, त्याच्यातली कुठली पण गोकुळातल्या गवळणीवरती गाणं म्हणू शकतो आपण. रासलीला आहेत त्या, राधाकृष्ण तेवढं नाही. अरे बाकीच्या पण पुरी होत्या. कृष्णा काय डॅमेज कमी आमचा, चांगल्या अर्थ नाही ते. देव देव आहे परमेश्वर. मी एकही गवळण अशी घाणेरडी गायली नाही शक्तित्रात. नाही तर या 2-3 अवयवांवरती, पोरींच्या 2-3 अवयवांवरती, पुरुषांच्या 2 अवयवांवरतीच गवळणी होत्या. आता आल्या ना लाईनीवर. अरे लोकांना आवडतंय ना. कोण आता विदारला जायचंय, कोणाला दिव्याला जायचंय, तरी 12 वाजेपर्यंत पब्लिक थांबलं ना. एक हरेंना शब्द नाही, कमरे खालचा एक शब्द नाही, आया बहिणीवरचा एक शब्द नाही, बुवांच्या घरापर्यंत शब्द नाही. अरे तरी पण पब्लिक थांबलं ना. ती ताकद पाहिजे लोकांना द्यायची. शक्तित्राव बदलतोय. बुवा आमचं बोललं की आता आम्ही रत्नागिरी पुरतं नाही, रायगड पर्यंत नाही, सिंधुदुर्ग पर्यंत गेलो. अरे काळीच आमचं मोठं झालं, तुम्ही दिल्लीपर्यंत जावं, राष्ट्रपती भवन मध्ये तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रम करा. अहो तुमची शक्तिपुरा गेला म्हणजे अरे कोकणची समृद्ध लोककला गेली. राजा श्रीकांत बुवांनी तिथं बारी केली म्हणजे शक्तिपुराने बारी केली. तो सन्मानाच्या अंतर ते झालंच पाहिजे. आणि आमची पोरं तेच करतात. घरात बसून इथनं गेलो बारी करून की लगेच मॅसेज होतो, ती बुवा ती बारी नाही टाकली हो तुम्ही. अरे बारी करू की युट्यूबला टाकू लगेच, टाकणारे आहे म्हणजे असं नोकरासारखं करतात. मला लय भारी वाटतं. ते बुवा बारीची लिंक द्या मला. अरे बुवा बघ आणि लिहू की बारी करू की ही लिंक टाकू, आता मला त्यातलं काही कळत नाही. पण हे प्रेम आहे. मला एक माफी मागायची आहे. मगाशी काही मंडळी फोटो काढायला आले आणि बुवांची एंट्री झाली, ती बुवा माझ्यावर तापायला लागले. तर बुवांचं मला हे सगळं ऐकायचं होतं म्हणून मी बाहेर आलो. तुमचे काही फोटो झाले असेल त्याबद्दल माफ करा, मी काय माजोरडा नाहीये. एक्स्ट्रीमली सॉरी. पहिलं गाणं घेऊया. मी तर भोळे आडाने ठक ठक. आपल्या तालीमन तशातू साधा माणूस, गावठी माणूस आपण ज्या वेळी. अरे मराठी मावळ्याची ओळख खरी, हाताची तलवार सपसप करी. मराठी मावळ्याची ओळख खरी, हाताची तलवार सपसप करी. मुठ सैल होईल का, सांगा सांगा, मुठ सैल होईल का. हरामी म्हणतात डोम कावळा. मी म्हटलं ते काय रे गवळीत बोललो, गवळीत काहीतरी एक शब्द वापरला, शकण्या. तर म्हणतात बापसा तुमचा शब्द आणला काय. जस्ट टेल मी मिस्टर राजेश निकम, हरामी शब्द तुमच्या बापसानं आणला का तरी शास्त्रात. अरे बोली भाषेतली लोककला आहे, ते बोली भाषेतले शब्द आले पाहिजेत. कुठल्या तरी 6 शस्त्र, 18 पुराण, 4 वेद, 4 उपवेद. कुठं हरामी शब्द आहे काय हो. कारण हिंदी शब्द आहे तो, भेंडी हरामी साला असं आहे ते. मी आता बोललो तर मग परत राग येतो. तर त्या कावळ्याचा विषय, तुम्ही पक्षी गायलात, आम्ही प्राणी गातोय. आम्ही कुणाची उदारी ठेवत नाही. आंबोरे बोलते भेटे सबको बोलते, नाद करते तो. अरे मोठे मोठे गार केले गंमत मध्ये. आणि
आणि तुझ्यावाला खरा हिम्मत मध्ये मग अरे बोलने वाले की दुआ जलने वाले की दुआ अरे बोलने वाले की दुआ जलने वाले की दुआ सबकी इज्जत करता लांबो रे बुवा एवढा साधा मग बुवा हा राग बघा माझा राग सांगतात माझा आलाप मारला नाही कॅकाटला ना हो हा कॅकाटला गेलाय अरे बुवा हा सूर पंकज काताळेंच्या स्केलवर नाही भेटणार हा गुराकडे जाऊन शिकायला लागतो ते गुराकडे जाऊन शिकलेला तुम्ही इकडे स्केलवर कसा जमत काय माझी कॉपी करायला लागल्या बघा मला बेसूर म्हणतात मी स्केल मध्ये नाही पण सगळे त्यांना गण गायचे असतात माझे आज आलाप मारायचा आहे अरे हिता हा राग जिंकला हिता आमचा बेसूर जिंकला असं घ्यायचं बुवा कसा बसवला अरे असं नाही आपण येडावल के भेंडी पेडा खाताय मराठी मुलखाची ओळख खरी हाताची तलवार सपसप करी मुठ सैल होईल का आणि कितीही फुगली पेटकी तरी सांगा बैल होईल का आणि कितीही फुगली पेटकी तरी सांगा बैल होईल का आणि कितीही फुगली पेटकी तरी सांगा बैल होईल का आणि कितीही फुगली पेटकी तरी सांगा बैल होईल का मराठी मावळ्याची ओळख खरी हाताची तलवार सपसप करी मुठ सैल होईल का मुठ सैल होईल का यानंतर रात्र थोडी सोंगे पारव आपल्याला काय समाज प्रबंधाच्या गोष्टी करायच्या आहेत हे कोकणचं गाणं किती नंबरला आहे हा 26 नंबर मला ना कांचाराला होता जरा वार तसं सगळं करतात माझी मदत आता झालं वय आता हा झालं तर बुवा आलाप छान मारला फक्त खालच्या स्केलला घ्या एकदम ओके जाईल आणि तुम्ही असंच माझ्या मागून या मी तुम्हाला नवीन विषय देईन तुम्ही गात राहा तुम्ही मोठं झालं कलगी मोठी झाली की आपोआप आमचा कलगीतुरा लोककला मोठी होणार आहे आपण किती वाद झाला तुम्ही तुमची माया श्रेष्ठ करणार मी माझा ब्रह्म श्रेष्ठ करणार पण तो त्याच्यात दिसत नाही काव्या ह्या गाण्यामध्ये आलं पाहिजे बघितलं असं बोललं की पैसे आता पद्मावती देवी क्रिकेट संघ शिगवण मंडणगड गणाला पोहत बांधायचं थँक्यू यार मंडणगडावर आलो थँक्यू जरा गण घेतो वा मला पण येतात फरमाईशी नवगणाचं गोंदायचं आणि सुखानं नांदायचं एक गंमत सांगतो बघा पोरा एखादीही बायकांच्या या आया बहिणींच्या 2-3 व्यंगावरती किंवा शरीरावरती त्या अवयवावरती जर गाणं मी गायला असतं त्याची फरमाईश आली असते किंवा 250 रुपये मंडणगडात आलं असतं चांगलं दिलं ना ते चांगलं पत्रात पडतं मला लोक शिव्या घालणार आहेत आता की बुवा नमन करतात ह्या करतात त्या करतात पण मी चुकून मेलो ना माझ्यासाठी 100% लोक मरतील त्याला ना काहीतरी चांगलं देऊन गेला नवगणाचं गोंदायचं आणि सुखानं नांदायचं गाव देवाच्या हुकमानं नात नव्यानं सांदायचं भेट दिली ही गाव देवानं तुला पवत बांधायचं गडाला पवत बांधायचं सुखानं नांदायचं गडाला पवत बांधायचं गडाला पवत बांधायचं गडाला पवत बांधायचं भेट दिली ही गाव देवानं भेट दिली ही गाव देवानं तुला पवत बांधायचं सन्माननीय विजय जाधव लेखक तुळस वृंदावन 500 रुपये आणि सिद्धी संजय बारगोडे माऊली भावकी आली तुमची सिद्धी संजय बारगोडे यांच्याकडून दोन्ही ढोलकपटूंसाठी 200 रुपये आले तर म्हाताऱ्याने निरोप दिला गावासनं काय हो काय नको या सारखं मजा नाही त्याला चव राहणार
लोणच्यासारखंच खायचं. लोणचं आपण भाताच्या टिकणीसारखं नाही खायचं. तर काय म्हणतोय, म्हातारा निरोप दिला, हे पोरानो मुंबईला जाता आहे ना युट्यूबवर पोरानो, माझ्याकडे काय फोन नाही आहे, जावा आणि त्या सरकारला निरोप द्या. ह्या आमच्या आता वाडवडिलांनी जमीन ठेवलेली आहे ना, ह्याच्यात तुम्ही एमआयडीसी येतायत, चांगल्या कंपन्या तिकडे गुजरातला नाही आल्या, आणि हे केमिकल आणि सगळं वाट लावायचं तेवढं इकडे आणता तर सरकारला जाऊन सांग, तुझं काय नको आमासनी, या जांभीला दर नको देऊ, ह्या आंब्याला दर नको देऊ, काय दुधाला दर नको देऊ, आम्ही भीक मागून खाऊ. पण ह्या कोकणात त्या असलं घाणेरडा काहीतरी कंपनी आणू नका. म्हातारा निरोप दिलेला आहे तुमच्या आमच्या. काय गातोय बघा, आमची जमीन जल जंगल वाचवा, हो आमची जमीन जल जंगल वाचवा, एवढा निरोप पोचवा सरकार, निरोप पोचवा, 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 आमची जमीन जल जंगल वाचवा, सोन्या वाणी आमचं कोकण वाचवा, एवढा निरोप पोचवा सरकार, निरोप पोचवा, निरोप पोचवा सरकार, निरोप पोचवा, निरोप पोचवा सरकार, निरोप पोचवा, एवढा निरोप पोचवा सरकार, निरोप पोचवा. अहो तोंडाला पाणी पुसला नाही, राजकारण्यांनी सांगितलं नाही, नितीन गडकरी भाऊने सांगितलं नाही, पाऊस यायच्या आधी कोकणातला रस्ता आम्ही पूर्ण करणार. नितीन गडकरी केंद्रीय आपले रस्ते मार्गाचे मंत्री, आणि त्यांनी सांगितलं, आणि गणपती आपण ऐकला ना हो, आणि पावसानं पण ऐकला नाही. पाऊस आपला वर्ण बघतोय, कोकणातला रस्ता तसंच आहे. तर गडकरी बोललेले आहेत ना, रस्ता पुरा, पावसाच्या आधी रस्ता पुरा करायचा ना. गडकरी बोलले, वर्ण बघतो ना, संगमेश्वरात अजून बाकीच आहे, आपण पडायचंच ना. बघितलं पुढं आहे जो लांजा अजिबात शाप तसाच आहे, पडायचंच नाही. हा विषय झाल्यामुळे पाऊस पडत नाही आहे. गाणं गातोय, लक्ष द्या दरगानो. पावसाआधी करूया पूर्ण या महामार्गाला, मुंबई गोवा करून जाऊया स्वर्गाला. पावसाआधी करूया पूर्ण या महामार्गाला, मुंबई गोवा करून पूर्ण जाऊ स्वर्गाला. नेते पुढारी बोलून गेले खोट या वर्गाला, कधी नव्हे सुखे ठेवले तू या मिरगाला. पावसा पावसा ठेवू नको भरोसा, वाट पाहतो आम्ही तुझी रात दिवसा. पावसा पावसा नको ठेवू भरोसा, वाट पाहतो आम्ही तुझी रात दिवसा. पावसा आधी करूया पूर्ण या महामार्गाला, मुंबई गोवा करून जाऊया स्वर्गाला. नेते पुढारी बोलून गेले खोट या वर्गाला, कधी नव्हे ते सुखे ठेवले तुझ्या मिरगाला. पावसा पावसा नको ठेवू भरोसा, वाट पाहतो आम्ही तुझी रात दिवसा. पावसा पावसा नको ठेवू भरोसा, वाट पाहतो आम्ही तुझी रात दिवसा. निलेश व हरीश जोगले माऊली, निलेश व हरीश जोगले माऊली, नारडवे जोगलेवाडी तोरेवले यांच्याकडून 200 रुपयाचं 500 रुपयाचं पारितोषिक. हा गाय, अरे झालं, वाजलं किती. हा घेतो या पोरानी, आमच्या युट्यूबर्स पोरानी. मी शक्तित्रा मंडळात विषय टाकलेला आहे की आम्ही कलगीतुरा सादर करतो. आज सगळं सागर संगीत आलेलं आहे, एक प्रकारे ते कलाकार आहे. तर आमचं मास्कर बॉय त्यांच्याकडे निरोप दिलेला आहे की एकदा थँक्यू तुम्हाला बोलायचं आहे लांजावर ना आरोय अभिजित चौगले. ओके, लांजाचं गाणं झालं पाहिजे. 18 कुंभाला काढून ठेव. तर कुठं होतं तर मी सांगितलेलं आहे की यांचं एक समिट घ्या, एक परिषद घ्या, काही असे क्लॉज असतील त्याच्यात वाढवा, आपल्या पोटनिधीमध्ये उपविधीमध्ये त्याच्यामध्ये काही नोंद करूया, काही बदल करूया, आणि यांनाही कलाकारासारखं मानधन उद्या मिळालं पाहिजे.
ही भूमिका माझी आहे मंडळाला निरोप कळवलेला आहे. आणि ती पोरं घर बसल्या रात्रीची 1 वाजता 2 वाजता 4 वाजता उभं राहून हे कॅमेरा करून हे सगळं सामान घेऊन दांडके घेऊन ते आपल्यापर्यंत कला पोहोचवत आहेत. आणि त्यांचं हे आयोजन तुमची घडी अशीच राहून दे. कोणतरी एखादा पुष्का आंबाईला म्हणेल इसकडू नका, भावकीत कंदाला आहे. खालच्या वाडीतले 4 घरांचा गट आहे, वरच्या वाडीतल्या 4 गटांचा गट आहे. कोण मनसेचा कोण शिवसेनेचा. अरे आमचा वाडीला आला, कोणाचा पाहुणा आणला, एकाचे 21 झालं, भेंडी 5चं 25 झालं, त्याच्यात वाद नाही. आणि आम्ही 4 पुस्तकं शिकलो म्हणून आमच्यात वाद. किती मिनिट आहे? आरती करणार. ए युट्यूबर्स पोरांनो, तुम्हारे गाणं 12 गावाच्या 13 जणांनी 12 गावाच्या 13 जणांनी छान जपलंय आपले पण. 12 गावाच्या 13 जणांनी छान जपलंय आपले पण. आमच्या युट्यूबर्स पोरांनी परत घेतो ह्या लाईटी चमकतात ना, दिसत नाही. 12 गावाच्या 13 जणांनी छान जपलंय आपले पण. 12 गावाच्या 13 जणांनी छान जपलंय आपले पण. आमच्या युट्यूबर्स पोरांनी एक्सप्लोर केलंय सुंदर हे कोकण. 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 12 गावाच्या 13 जणांनी 12 गावाच्या 13 जणांनी छान जपलंय आपले पण. 12 गावाच्या 13 जणांनी छान जपलंय आपले पण. आमच्या युट्यूबर्स पोरांनी एक्सप्लोर केलंय सुंदर हे कोकण. आमच्या युट्यूबर्स पोरांनी एक्सप्लोर केलंय सुंदर हे कोकण. आमच्या युट्यूबर्स पोरांनी एक्सप्लोर केलंय सुंदर हे कोकण. या ठिकाणी 2 फरमाईश आहेत. विचार हा किती आहे इथं काही नाही बरं. देणार आहे ना आपला लंबोदर. काढवड करून सारी करतो मी सोया. दरवर्ष सारखं मातन सजू दे घर. समजल काय तुझ्या गौराईला घराला आणि सणाला. समजल काय आणू काय गणपतीला. तुझ्या गौराईला घराला आणि सणाला. समजल काय आणू काय गणपतीला. तुझ्या गौराईला घराला आणि सणाला. या ठिकाणी आमचे माहेर वशील आरोही अभिजित चौगले 200 रुपये दिलेत. लांजाचं गाणं बोलायला सांगितलंय. ताई हे गाणं तुझ्यासाठी. 18 कुंभाला सांदतो कौल केदार लिंग बांधतो. 18 कुंभाला सांदतो न कौल केदार लिंग बांधतो. आणि 44 वंदितो न लांजा हुकमान नांदतो. आणि 44 वंदितो न लांजा हुकमान नांदतो. अजून एक फरमाईश आहे, मगाशी घेतली होती. लेख सुखाचं नंदनवन लेख तुळा सरुंदावन. लेख सुखाचं नंदनवन लेख तुळा सरुंदावन. लेख टिपुराचं चांदण लेख गारव्याचं चंदन. लेख टिपुराचं चांदन लेख गारव्याचं चंदन. लेख सुखाचं नंदनवन लेख तुळा सरुंदावन. लेख सुखाचं नंदनवन लेख तुळा सरुंदावन. लेख
IAS ऑफिसर कॅडरचा असा माणूस तुकाराम मुंडे, ज्या कुठल्या विभागात जाणार लगेच बदली. सगळ्यात जास्त बदलीचा विश्वविक्रम असलेले आमचे तुकाराम मुंडे आता अन्न प्रशासनावरती आले आणि सगळ्यांनी आपलं पनीर बिनीर ठेवला नाही, फेकून दिला. अहो रबर खायत होतो आम्ही, रबर. हे आपलं गावात जावा, गावातनं आपल्या वापट्या सुकाट आपल्या घेऊन या, ह्या भानगडीत पडायचा नाही. हे सगळं पाप आहे की आहे ना, हे सगळं हीच खातोय आपण. तुकाराम मुंडेंना एक मनाचा मुद्रा. असा अधिकारी नेक ज्यांना चिंता लोकांची, त्यांनी पोलखोल केली हो या भेसळ पापांची. आमच्या मुंडे साहेबांना, तुकाराम मुंडे साहेबांना सलामी 21 तोफांची. 21 तोफांची सलामी, 21 तोफांची. मुंडे साहेबांना सलामी 21 तोफांची. 21 तोफांची सलामी, 21 तोफांची. मुंडे साहेबांना सलामी 21 तोफांची. आता रेल्वे तिकीट एका मिनिटामध्ये फुल होतं, त्यावरून रेल्वेचे अधिकारी विनंती करणार. सोहम संदेश गोरुले आणि दर्शन रेवाळे दापोली. वेळ नाही वरून गाणं. कशावरून? दापोलीवरून गाणं का? माऊली मी 100% करतो. आता पडदा पडण्याची शक्यता आणि मी थोडी तयारी केलेली आहे. पुढच्या वेळेला नक्की ह्या 2 चिठ्ठ्या जपून ठेवा. दापोलीवरती आपलं गाणं करायचं आहे. 29 जून फटकरे बुवा आणि पंधरे बुवा हे जी फेमस जोडी आमची होती, एकेकाळी गाजलेली, ती पुन्हा एकदा येते. गुरु गणपती घराण्याचे फटकरे बुवा